मुख्यमंत्री होण्यासाठी चंद्रकांत पाटलांनी अशोक खरातकडे अघोरी पूजा केली। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप। तर मुख्यमंत्री घरी जातील असं खरात म्हणाला होता, आव्हाडांचा दावा। भोंदूबाबा खरातकडील पेनड्राईव्ह समोर आल्यास 2-3 मंत्र्यांची विकेट पडेल। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा दावा। पुरावे संपवण्यासाठी खरातचा एन्काउंटर होण्याचीही वडेट्टीवारांना शंका। पुरोगामी विचार असलेले जयंत पाटील भोंदूबाबाकडे का गेले? खरातकडे कोणतं पाणी प्यायला गेले होते? पडळकरांची जयंत पाटलांवर पुन्हा टीका। अशोक खरातनं उभारलेल्या ईशान्येश्वर मंदिरासाठी 2018 मध्ये युती सरकारकडून 1.5 कोटींचा निधी। तत्कालीन मंत्री जयकुमार रावळ यांच्याकडून निधी मंजूर। प्रश्न विचारताच रावळांचा काढता पाय। भोंदू अशोक खरात हा कॅप्टन नाही। जादूटोणा आणि तंत्रमंत्राने प्रश्न सुटले असते तर पाकिस्तानला इथून संपवलं असतं, सीमेवरही भोंदूनाच बसवलं असतं। विधानसभेत धन्यवाद प्रस्तावात फडणवीसांची टिप्पणी। अशोक खरातनं पहिली हत्या पत्रकाराची केली। पत्रकार बाळू तुपेच्या हत्या प्रकरणी चौकशी झाली पाहिजे। आमदार जितेंद्र आव्हाड यांची विधिमंडळात मागणी। आकाश पाताळ एक करू, पण अजितदादांचा घातपात असेल तर कुणाचा बाप आला तरी शोधून काढू। अजित पवार अपघात प्रकरणावरनं मुख्यमंत्र्यांचं विधिमंडळात मोठं विधान। तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांना पक्षावर ताबा घ्यायचा होता। आमदार रोहित पवारांचा थेट आणि गंभीर आरोप। दादा यांचं ऐकत नसल्यानं कंट्रोल मिळवण्यासाठी अपघात घडवला का? संशय व्यक्त। जय पवार यांनी दबावामुळे पत्रकार परिषद रद्द केली। रोहित पवार यांचा प्रश्न, तर राजकारण वंगाळ झालंय। सुनेत्रा काकींनी काळजी घ्यावी, रोहित पवारांचा सल्ला। काही महाभाग त्यांच्या पक्षात लक्ष देण्याऐवजी डोमकावळ्यासारखे आमच्या पक्षात डोकावतायत। पक्ष ताब्यात घ्यायची घाई त्यांनाच झाली होती। रोहित पवारांच्या आरोपांवर तटकरेंचा पलटवार। 28 जानेवारीनंतर झालेला पक्षाचा कुठलाही पत्रव्यवहार वैध धरू नये। सुनेत्रा पवारांच्या पत्राने राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये खळबळ। पत्रातून वरिष्ठ नेत्यांना सुनेत्रा पवारांनी इशारा दिल्याची चर्चा। राज्यातील सर्व पासपोर्ट आणि टपाल कार्यालयांना धमकी। बॉम्बस्फोट होणार असल्याचा ईमेल। पोस्ट कार्यालयामध्ये बॉम्बशोधक पथकाकडून तपासणी। केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली थोड्याच वेळात होणार सर्वपक्षीय बैठक। आखातातील युद्धावर आणि तणावावर होणार चर्चा। इराणनं पाकिस्तानी जहाजाला होर्मुझ पार करण्यापासून रोखलं। होर्मुझ पार करण्यासाठी पाकच्या जहाजावर इराणकडून परवानगीची गरज। सेलेन जहाजाला होर्मुझ पार करता येणार नाही। कारला गडावर चैत्री यात्रेसाठी भक्तांची अलोट गर्दी। आई एकविरेचा उदो उदो जयघोषानं गड दुमदुमला।